नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्यातील परभणी शहरात भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ तसेच परभणी येथील घटनेत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या न्यायालयीन कस्टडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ सर्व धर्मीय समाज बांधव, सर्व सामाजिक संघटना तसेच भीम आर्मी पुणे जिल्हा आणि कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भीम अनुयायी व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी परभणी घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय. तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आर्थिक मदत मिळण्याची मागणी, घटनेतील जखमींना उपचार तसेच भीमसैनिकांवरील दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी भीम आर्मीचे ग्रामीण पुणे जिल्हाध्यक्ष दीक्षांत भालेराव, मुस्लिम विकास परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष तात्याराम मोरे, युवारत्न संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव भास्कर मोरे, संघर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गायकवाड, इंद्रजित कांबळे, महेंद्र मोरे, किशोर वाघ, बाबा माने, AM कांबळे आदी व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्रापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वांना क्रांतिकारी जय शिवराय, जय भीम. आज ऐतिहासिक पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे महाराष्ट्र राज्यातील परभणी शहरातील जो भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं ज्या माते फिरून त्या ठिकाणी विटंबना केली, त्याचा आम्ही सर्व धर्मीय समाज बांधव आणि सर्व सामाजिक संघटना, त्याचबरोबर भीम आर्मी पुणे जिल्हा आणि कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनं, सर्व भीमसैनिकांच्या वतीनं प्रथमतः या परभणी येथील घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि या घटनेमध्ये दुर्दैवाने काल पोलिसांच्या कस्टडीमध्ये कालकथित सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांचं दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे. आणि त्या घटनेचा आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि कोरेगाव भीमा या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी निदर्शन आणि भावपूर्ण श्रद्धांजली असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आज भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित होते. आणि या घटनेमध्ये कालकथित सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आम्ही सर्व निदर्शनकर्त्यांची आहे. यामध्ये सोमनाथ भाऊंच्या कुटुंबियांना आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर पोलिसांनी परभणी या ठिकाणी जो लाठीचार्ज केलेला आहे, त्या लाठीचार्जमध्ये जे महिला भगिनी असतील, भीमसैनिक असतील, ते त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत. त्या जखमींना सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारने तातडीनं त्यांना मदत या ठिकाणी जाहीर करावी. आणि पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये जे भीमसैनिक जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती काही खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे. त्याची शहानिशा करून पोलीस प्रशासनाने आणि महाराष्ट्र राज्य सरकारने त्या ठिकाणी त्यांच्यावरती केलेली जी कारवाई आहे ते तातडीनं त्या ठिकाणी थांबवावी. त्यांच्यावरती जे गुन्हे आहेत ते तातडीने मागे घेण्यात यावेत. त्यासाठी आज कोरेगाव भीमा येथे आम्ही या घटनेचा निषेधार्थ सर्व धर्मीय समाज बांधव आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निदर्शन करीत आहोत. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान. परभणी या ठिकाणी जे काही कृत्य झाले, प्रथम तर मी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि त्या ठिकाणी जो आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी जो पोलीस कस्टडीमध्ये आज शहीद झालेला आहे,
त्याला मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांना मी सांगू इच्छितो, जे काय परभणीमध्ये कृत्य घडले, तिथं जे तुम्ही गुन्हे दाखल केले ते त्वरित मागं घेण्यात यावे आणि तिथं काय भीमसैनिकांना जे काय जखम झालेली आहे त्याच्यावर तुम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यात यावी हे आवाहन करतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.